एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सर्वपक्षीय बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। आज संपूर्ण चिखली शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज चिखली येथे बंद पाळण्यात आला। या बंदमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला असून तालुक्यातून संघटना, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सरपंच यांसह इतरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। त्यामुळे संपूर्ण शहर कडकडीत बंद होते। बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला। यावेळी ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा। सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना न्यायालयामार्फत निश्चितच त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। त्यांना फाशीची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या सरकारने आतापर्यंत जितके आरोपी होते त्यांना पकडण्यात या सरकारला यश आलं आहे आणि ही कार्यवाही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे व सरकारी वकील जे नामांकित वकील आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांच्या मारेकऱ्यांना निश्चित त्या ठिकाणी फाशी होणार आहे। स्वर्गीय सरपंच संतोषजी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज चिखलीमध्ये सर्वपक्षीय बंद आम्ही सर्वांनी ठेवलेला आहे। सर्वच चिखलीवासीय या बंदामध्ये सहकार्य करतील आणि संतोषजी देशमुख यांच्या हत्येकराला तात्काळ फाशी सरकारने द्यावी अशी मागणी या ठिकाणी करतो। आज जो बीड जिले के सरपंच संतोष देशमुख की हत्या हुई है उसके निषेध में पूरा चिखली शहर हमारा बंद है और हम वो राक्षसों को जिन्होंने उनकी हत्या की, मेरा कहना है कि उनको भर चौक में लाकर उनके मुंडे उड़ाए जाए। फांसी की सजा तो ये कम है क्योंकि एक निहत्थे आदमी पर 6 आदमियों ने उन पर हमला किया और ऐसे घटना अपने महाराष्ट्र में पहली बार हुई। इसके लिए सरकार ने ठोस कदम उठाना चाहिए और इस बंद को हमने पूरा पाठिंबा दिया है। मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति का भी इसे पाठिंबा है, मीजान ग्रुप का, और सभी मुस्लिम समाज ने भी पूरी ताकत से पाठिंबा देकर अपने जो व्यवसाय बंद रखे हैं। इस जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्याचं एक राग, त्याचं जे चीड निर्माण झालेली आहे सर्व समाजामध्ये, त्याचाच एक भाग म्हणून आज चिखली शहरामध्ये सर्व पक्षीय, सर्व धर्मीय बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही सर्व पक्षाचे नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व समाजाचे लोक आज चिखलीमध्ये रस्त्यावर फिरून या घटनेचा निषेध म्हणून आम्ही चिखली बंदचं आवाहन करत आहे। मी चिखली वासियांना नम्र विनंती करतो की या दुःखद घटनेमध्ये त्यांनी पण सहभागी होऊन आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून आज खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली व्हावी। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची अतिशय निगूढपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आहे। कुठेतरी त्या ठिकाणी हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंगावर लघुशंका केली, त्यांचे डोळे त्या ठिकाणी लायटरने फोडण्यात आले, असं महापाप त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांनी केलं आहे। त्यांची एवढी हिंमत ही त्या भागाचे धनंजय मुंडे असेल, वाला कराड असतील, त्यांच्या माध्यमातून त्या गुंडांनी त्यांची हत्या घडवून आणलेली आहे। आम्ही सर्वजण आज या ठिकाणी सर्व पक्षाची मंडळी ही संतोष बापू देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी चिखली बंदचं आयोजन
या ठिकाणी केलेलं आहे। संतोष देशमुख यांची मागील 3 महिन्यापूर्वी अतिशय निर्घुण अशी हत्या झाली आणि ती हत्या म्हणजे एक सुनियोजित एका टोळक्यानं घडवलेलं षडयंत्र होतं। कुठेतरी भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी म्हणून मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी प्रयत्न केला, परंतु आता ज्यांनी राजीनामा दिला असे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे अतिशय निकटस्थ सहकारी की ज्यांच्या भरोशावर ती जी वाल्या कराड वाल्या अण्णा संबोधल्या जाणारी जी गँग त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, त्यांनी ही हत्या घडवली। फोटोग्राफ्स आल्यानंतर जर पाहिलं तर कोणाचाही तिळपापड त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणालाही वाटेल की आरोपी आमदाराला स्वाधीन करा आणि यांना भर चौकामध्ये गोळ्या घाला, फाशी द्या, अशा प्रकारचं एक कृत्य संपूर्ण राज्यामध्ये देशमुख कुटुंबाप्रती असलेली सहानुभूती आणि सगळ्यांच्याच मनामध्ये की ज्या पद्धतीनं त्यांचा निर्घुण हत्या झाली, कुठेतरी त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला तर चालणारच आहे, उज्ज्वल निकमांची नियुक्ती झालेली आहे, परंतु निकाल लवकरात लवकर लावून त्यांना फाशी दिल्या जावी आणि याचा जो खरा सूत्रधार आहे त्याच्या मुळाशी जाऊन नुसतंच राजीनाम्यावर न भागवता त्याला सुद्धा सह आरोपी आणि काही पोलीस यंत्रणेमधले सुद्धा या मंडळींना सुद्धा त्यांना सहाय्य केलेलं आहे, त्यांना सुद्धा सह आरोपी करून एक सप्लिमेंटरी चार्जशीट लवकरात लवकर पाठवून त्यांना सुद्धा या 302च्या गुन्ह्याखाली घेतलं पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षा दिली पाहिजे अशी भावना जी महाराष्ट्राची आहे ती आम्हा तमाम चिखलीकरांची सुद्धा आहे। या ठिकाणी आम्ही सगळेच जण सगळ्याच पक्षाचे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन रस्त्यावर आज चिखली बंदचं आवाहन केलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की चिखली ही कडकडीत आपण सगळ्यांनी बंद ठेवावी व देशमुख कुटुंबियाप्रती आपला सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी दर्शवावा। बीड येथे मस्साजोग गावचे जे आदर्श सरपंच आहे स्वर्गीय संतोषरावजी देशमुख यांची खंडणीपायी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या म्हणजे मृत्यूला लाजवेल अशा प्रकारची ही हत्या आहे आणि त्यामुळे याचा सर्वप्रथम निषेध केला पाहिजे। त्याचबरोबर संतोष देशमुखांचे जे मारेकरी आहे त्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, भर चौकात खऱ्या अर्थाने फाशी दिली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टीचा धाक या गुंड्यांना होईल आणि त्या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल। आपण सर्वजण पाहतो आहोत की आता कोणीही सुरक्षित नाहीये, महिलाही सुरक्षित नाहीये, सरपंचही सुरक्षित नाहीये, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीये, अशा प्रकारचं शासन सध्या कार्यरत आहे आणि म्हणून शासनाने याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी खूप दिरंगाई केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज चिखली बंद कडकडीत बंद पाळलेला आहे। यामध्ये समस्त नागरिकांनी व्यापारी बांधवांनी फार मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि या शासनाला याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की शासनाने त्वरित तातडीने कारवाई करावी आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्यावा।